जिकडे पाहे तिकडे बांधलो से हरी, सुटायाचा करी बहुयत्न परिते वर्म, मज न कळे काही अधिकची डोही बुडत से, जिकडे पाहे तिकडे बांधलो से हरी, एका पुढे एक पडती आघात, सरितान सरत काय करू, चोखा म्हणे येथे नचलेची काही, धावे माझे आई विठाबाई, धावे माझे आई विठाबाई. संत चोखोबांचं जीवन काट्याकुट्यांनी आणि खाचखळग्यांनी भरलेलं होतं. समाजाच्या उपेक्षित स्तरातला हा विठ्ठल भक्त नानाविध संकटांना तोंड देत होता, आघात सहन करीत होता. या संताचं मन अत्यंत संवेदनशील होतं, त्यामुळेच त्याची भक्ती आणि कवित्व शक्ती उत्कट होती. पण अशा मनाची माणसं दुःख आणि अपमान यांनी घायाळ होतात. आपल्याच कपाळी हा दुःखाचा जळता लेख परमेश्वरानं का लिहावा, हा प्रश्न त्यांना सतत अस्वस्थ करतो. संत चोखोबांनी हा प्रश्न आपल्या अभंगातून पुन्हा पुन्हा विचारलाय, पण त्याचं उत्तर त्यांना मिळालेलं नाही. आयुष्यातले पुष्कळसे प्रश्न निरुत्तर करणारे असतात, हाच अनुभव त्यांना आला. भक्तीच्या वाटेनं गेलो तर परमेश्वर आपल्याला सुखशांती देईल, हा विश्वास त्यांच्या मनात असतो. म्हणूनच आपल्या अभंगातून चोखोबा म्हणतात, येथे न चलेची काही, द्यावे माझे आई विठाबाई. कोणत्याही प्रश्नाचं भक्ताच्या दृष्टीनं अंतिम उत्तर परमेश्वर हेच आहे. त्याचा अनन्य भावानं चोखोबा धावा करतात. सुखाचे फार थोडे क्षण त्यांच्या पदरात पडले, दुःखाचे आघात मात्र नको तितके सोसावे लागले. एकामागून एक प्रहार सहन करणं हेच तर जीवनाचं स्वरूप आहे. प्रहार का होतात हे कोडं मात्र शेवटपर्यंत उलगडत नाही. रात्रंदिवस विठ्ठल नामाचा गजर करणाऱ्या या कष्टकरी अतिसज्जन व्यक्तीच्या अंगावर बांधत असलेली भिंत कोसळली आणि त्याखाली चोखोबा गाडले जावेत, हा दुर्दैवाचा भोग त्यांच्या वाट्याला का यावा, या प्रश्नाचं उत्तर कोण देऊ शकणार. जे पदरात पडलं ते निमूटपणानं स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नसतं. नियती आणि परमेश्वर यांच्या या खेळाचं उत्तर अवतारी पुरुषांना देखील सापडलं नाही. तिथं गावकुसाबाहेरचं दीनवाणं जिणं जगणाऱ्या या संताला हे उत्तर कसं सापडणार. चोखोबा म्हणतात, जिकडं पाहावं तिकडं मी बांधला गेलो आहे. यातून सुटण्याची सारखी धडपड करीत आहे, पण दुःख वेदनेच्या डोहात आणखी खोल बुडत चाललो आहे. आघातामागून आघात झेलावे लागत आहेत. मला यश मिळणं शक्य नाही. आता विठाई माऊली तुझीच करुणा भागतो, तीच मला संकटमुक्त करू शकेल. संत चोखोबांना एवढा एकच आधार उरलेला होता, त्या आधारावर ते विसंबून होते. हा अभंग म्हणजे चोखोबांच्या आंतरिक वेदनेचा अतिशय उत्कट व्याकुळ उद्गार आहे. त्यामुळंच हे काव्य तुमच्या आमच्या अंतःकरणाला तीव्रपणानं भिडतं, दंश करतं. आपल्यालाही जीवनात असेच काटे कुटे आणि अंधारानं भरलेल्या दऱ्याखोऱ्या यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळं चोखोबांची ही कविता आपल्याही दुःखाचं दर्शन घडवते. आपण देखील काही वेळेला व्याकुळ होऊन देवाला प्रश्न विचारतो, किती अंत पाहणार आहेस, माझ्याच फाटक्या झोळीत इतके दुर्दैवाचे काटे का टाकतोस. एखादं सुवासिक पान किंवा फूल टाकलं असतंस तर सुखाचा निश्वास सोडला असता. चोखोबांची ही कविता जितकी त्यांच्या आयुष्याचं चित्र रंगवणारी आहे, तितकंच आपल्यालाही जीवनाचं पुनर्दर्शन घडवणारी आहे, पुनःप्रत्यय देणारी आहे.
चांगली कविता प्रातिनिधिक असते, संतांची कविता बहुसंख्य लोकांना आवडते. याचं कारण तिचं आवाहन प्रत्येकाला पोचू शकतं. चोखोबांच्या शब्दात आपणही म्हणू, धाव माझे आई विठाबाई.